मित्रहो नमस्कार. मी चित्रकार वासुदेव कामत. मोगरा फुलला या संवादामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत. जी अनेक विषयांवरती मी चित्र करून मालिका करून प्रदर्शन केलं, त्यामध्ये उपनिषत्सु या मालिकेवर सुद्धा मी एक प्रदर्शन भरवलं होतं. आपल्याकडची 200हून अधिक उपनिषदं आहेत, तर त्यातली महत्त्वाची जी 10-12 उपनिषदं आहेत ती मराठी भाषांतरित वाचून त्यातल्या काही छंदांवरती मी चित्रमालिका केली होती. उपनिषद या शब्दाचाच अर्थ असा आहे की खाली जवळ बसून ज्ञान घेणे, म्हणजे गुरु आणि शिष्य ह्यांचा जो दोघांमधला संवाद आहे आणि त्या संवादामध्ये एखादी गोष्ट स्पष्ट करण्याकरता काही उदाहरणं जी घेतली जातात, तर त्यातली काही उदाहरणं मला फारच आवडली. काही वेळा छंदसुद्धा इतके सुंदर आहेत की त्या छंदांचा अर्थगर्भित असा हेतू आहे, तो सुद्धा चित्रामधून प्रकट करण्याचा मी प्रयत्न केला. तर छांदोग्य उपनिषदामध्ये ही सत्यकाम जाबालीची एक कथा येते. फार चांगली कथा आहे ती. सत्यकाम हा एक छोटासा मुलगा, त्याला गुरुकुलामध्ये जाऊन शिक्षण घ्यायचं असतं. म्हणून तत्कालीन गुरुकुलाचे जे शिक्षक असतात त्या गौतम ऋषींकडे तो जातो आणि म्हणतो की मला तुमचा शिष्य म्हणून तुम्ही स्वीकारावं, की जेणेकरून मी वेदांचा अभ्यास करू शकेन. तत्कालीन जी पद्धती होती त्याप्रमाणे गुरुजींनी त्याला विचारलं, कोण तू, नाव काय तुझं, तुझे वडील कोण, काय करतात, तुझं गोत्र कुठलं, म्हणजे कुल कुठलं आहे, ह्याबद्दल सुद्धा चौकशी केली. परंतु त्याला कसं काय उत्तर देता येईना. तर तो म्हणाला की मी माझ्या आईला विचारून सांगतो. आणि तो घरी येतो आणि आईला सांगतो की मी गुरुकुलामध्ये गेलो होतो, गौतम ऋषींनी गुरुजींनी मला विचारलं की तुझे वडील कोण, तुझं गोत्र काय, तर ते सांगशील का मला, म्हणजे मी परत त्यांना जाऊन भेटेन. आई क्षणभर विचार करते आणि सांगते की बाळा, तू फक्त त्यांना सांग की माझ्या आईचं नाव जाबाला आहे आणि तिचा मुलगा आहे सत्यकाम, एवढंच तू सांग. ती जाबाला खरं म्हणजे गणिका असते, त्यामुळे नक्की या सत्यकामचा पिता कोण हे सांगणं कठीण असल्यामुळे ती एवढंच त्याला ज्ञान देते आणि तो त्याप्रमाणे गुरुजींना जाऊन सांगतो की माझे वडील कोण ते माहीत नाही, परंतु माझ्या आईचं नाव जाबाला आहे आणि त्याप्रमाणे मी सत्यकाम जाबाली. गुरुजींनी पाहिलं की एवढं जाणूनसुद्धा त्याची जिज्ञासा जी आहे, ज्ञानपिपासू वृत्ती जी आहे, ती खरोखर वाखाणण्यासारखी आहे. आणि विशेष म्हणजे नावाप्रमाणे तो सत्यवचन बोललेला आहे. आणि म्हणून गौतम ऋषी म्हणतात की मी तुला शिष्य म्हणून स्वीकारतो आहे, परंतु इथे पडेल ते काम करावं लागेल. तो म्हणतो की एकदा मी तुमचा शिष्य झाला आहे तर तुम्ही सांगाल त्याप्रमाणे वागेन, सांगाल ते काम करेन, याबद्दल तुम्हाला कुठलीही तक्रार येऊ देणार नाही. आणि मग गुरुजी त्याला सांगतात की आपल्या गोशाळेमध्ये 400 गायी आहेत, त्यांची निगा राखणं, त्यांची काळजी वाहणं, त्यांचं दुग्ध दोहन करणं आणि त्यांना चरायला नेणं, हे काम करायचं आहे. या 400 गायी ज्यावेळी 1000 होतील ना, त्यावेळी मी तुला पहिला धडा शिकवेन, चालेल. तो म्हणाला मंजूर आहे. आणि त्याप्रमाणे तो सत्यकाम गोशाळेमध्ये गोसेवा करत, त्यांना चरायला नेत, असं नित्यनेमाने कुठल्याही प्रकारचा आळस न करता, कंटाळा न करता ही सेवा तो करत असतो. आणि ज्यावेळी 1000 गायी पूर्ण होतात त्यावेळी तो गुरुजींकडे येतो. तोपर्यंत त्याला असंख्य गोष्टींचं ज्ञान झालेलं असतं, चिंतन झालेलं असतं, आत्मचिंतनसुद्धा त्याचं झालेलं असतं आणि तो खरोखरच ज्ञानी होतो. पुढे होऊन सत्यकामनी स्वतः केलेले अनेक ग्रंथ आहेत. या कथेमध्ये मला जाणवलेली जी गोष्ट आहे ना,
ती ह्या मी चित्रामध्ये व्यक्त केलेली आहे. ह्या चित्रात व्यक्त करताना त्या गायी 400 आहेत का किती आहेत हे कोणी मोजण्याचा प्रयत्न करू नये. समजा केल्याच तर मोजता 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 आणखीन असंख्य किती आहेत याच्यासाठी मी त्याच्यात माळाही दाखवलेल्या आहेत की त्यावेळी सत्यकामनी गायी मोजल्या कशा असतील तर त्याच्यासाठी माळासुद्धा केलेल्या असतील. हा माझा स्वतःचा तर्क आहे. परंतु ही सेवा करत असताना ज्यावेळी 1000 क्रमांकाचं वासरू जन्माला आलेलं असेल त्यावेळी होणारा त्याला आनंद किती अनन्यसाधारण असेल याचं दृश्य मला या ठिकाणी दाखवायचं आहे की ज्या 1000 क्रमांकाच्या वासरांनी जन्म दिला आणि त्याचा आता ज्ञानाचा, आत्मज्ञानाचा, वेद शिकण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. जणू ज्ञानाची कवाडं त्याच्यासाठी उघडी होणार आहेत. ह्या आनंदामध्ये जी एक कृतज्ञता असते, जी विनम्रता असते, ती ज्ञानमार्गामध्ये शिष्यामध्ये कशी असावी त्याचं उदाहरण म्हणून तो पहिल्यांदा विनम्रता आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्या वासराच्याच पाया पडलेला मी दाखवला आहे. हे कारण असं आहे कारण आपल्याकडे म्हटलं जातं की विद्या विनयेन शोभते. कितीही ज्ञान असलं, कितीही संशोधन आपण केलेलं असलं, कितीही मोठी डिग्री मिळवलेली असली तरीसुद्धा त्या ज्ञानाला जर विनयाची झालर नसेल, तुमच्या ज्ञानाला जर विनयाचं कवच नसेल तर ते व्यर्थ आहे. त्यामुळे विनम्रता, विनयता, जिज्ञासा आणि तपश्चर्या, एकनिष्ठता ह्या सगळ्या गोष्टी ज्ञानमार्गामध्ये विद्यार्थ्यात शेवटपर्यंत किती आवश्यक आहे त्यासाठी मला या सत्यगाम जाबालीवरती चित्र काढावंसं वाटलं. या चित्रामध्ये, या सगळ्याच उपनिषदांवरच्या चित्रामध्ये मी कुठेतरी एक कासव म्हणून मी स्वतःला दाखवलेला आहे. जसं रामायणाच्या मालिका होत्या तर त्या मालिकेमध्ये खार म्हणजे मी असं प्रत्येक चित्रामध्ये कुठे ना कुठेतरी मी त्याचं वास्तव्य दाखवलं होतं. तसं ह्या ठिकाणी कासव तुम्हाला एका छोटंसं दिसेल. हे कासव काय आहे तर उपनिषदांमध्ये आणि प्रत्यक्ष भगवद्गीतेमध्ये ज्ञानमार्ग करण्यासाठी आपल्या इंद्रियांना कसं काबूत ठेवावं लागतं तर ते कासवासारखं. म्हणजे आपल्या इंद्रियांवरती बाहेरून कुठलंही जर आक्रमण होणार असेल तर आपली इंद्रिय त्या कासवाप्रमाणे संकुचित करून आत घ्यावी लागतात. तसंच ह्या उपनिषदांमध्ये प्रत्येक चित्र हे पाहत असताना, त्या चित्राचा विषय समजून घेत असताना आपल्या विकारी मनाला संकुचित करून एकनिष्ठपणे, एकाग्रतेने त्यातल्या ज्ञानमार्गाची जिज्ञासा जी आहे त्याला आपण अनुसरण केलं पाहिजे. म्हणून या सर्व चित्रांमध्ये मी कासवसुद्धा दाखवलेला आहे. चित्र, संकल्पना, त्याचा विचार, त्याचा विस्तार आणि प्रत्यक्ष अनुभूती जी अमूर्त रूपाने आपल्या मनात येते आहे ती चित्रातून व्यक्त करण्याचा, प्रकट करण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न केलेला आहे. पुन्हा पुढच्या वेळी आणखी एका चित्रासाठी भेटू. नमस्कार.